नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती-पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल व सुख समाधान लाभेल. तुम्हाला 4 दिवसांनी शुभ समाचार ऐकायला कानावर पडतील. अध्याय 36. शिव-पार्वतीच्या विवाहाला हिमालय व मेना यांची मान्यता. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वसिष्ठांचे बोलणे ऐकून हिमालय, मेना व सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वांनी विचार केला आणि ते म्हणाले, पार्वती देवकार्यासाठी निर्माण झाली आहे. तिचा अवतार हा शिवजींच्यासाठी आहे. शिवजी सर्वांचे ईश्वर आहेत. आता पार्वतीचा विवाह शिवजींशी करून द्या, यातच आपले सारे हित आहे. सर्वांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाले. अरुंधतीने पटवून दिल्यामुळे मेना राणीचेही मन पालटले. तिच्या मनातील सर्व प्रकारचे संशय नाहीसे झाले. सर्व प्रकारचे भय संपून गेले. हिमालयाने सप्तर्षीची सेवा केली. सर्वांना भोजन दिले आणि हात जोडून म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही शिवजींची जी महती सांगितली त्यामुळे आमच्या मनातील शंका दूर झाल्या. पार्वतीचा विवाह शिवजींशी होणार म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. सर्वजण शिवजींच्या सेवेत रमून जाऊ. मेनाने पार्वतीला उंची वस्त्रे आणि आभूषणे घालून सप्तर्षींच्या समोर बसवले. हिमालय आणि मेना म्हणाले, ही आमची कन्या शिवजींना आदरपूर्वक अर्पण करण्याचा निश्चय केला आहे. ऋषींनी पार्वतीच्या भाळी कुंकू लावले. तिच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवला व ते म्हणाले, हे मुली, तू खरोखर परम भाग्यवान आहे. तुझे सर्व भावे कल्याण होईल. शुक्ल पक्षातील चंद्रासमान तुझ्या सद्गुणांचे तेज सर्वत्र पसरले. शिवजींना तू सुखदायक होशील. सप्तर्षींच्या प्रयत्नांना यश लाभले. त्यांनी हिमालयाला फळे फुले अर्पण केली. अरुंधतीने मेनाला हळदी कुंकू दिले. 4थ्या दिवशी शुभ मुहूर्तावर शिव पार्वतीचा विवाह करण्याचे दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तर्षी अरुंधतीसह शिवजीकडे गेले. त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हिमालय व मेनाने विवाहास मान्यता दिली आहे. आता तुम्ही गणांना आणि देवांना बोलावून घ्या आणि विवाहाच्या पुढील कार्यास लागा. शिवजी म्हणाले, मला विवाहाच्या तयारीची काही माहिती नाही, तरी शास्त्रविधीप्रमाणे आपण सर्व तयारी करावी. सप्तर्षी म्हणाले, विष्णू ब्रह्माजींना बोलवा, देवासह इंद्राला बोलवा, श्रेष्ठ ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, विद्याधर, अप्सरा यांच्यासह थोर महात्म्यांना बोलवा. अध्याय 37. शिव पार्वती मंगल विवाहाची जय्यत तयारी. नारद म्हणाले, सप्तर्षी निघून गेले. हिमालयाने काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, वसिष्ठादी ऋषी शिवस्थानी गेल्यावर हिमालयाने आपल्या आप्तसखियांना सपरिवार आमंत्रित केले. गर्ग मुनीकडून निमंत्रण लिहून घेतले. ते निमंत्रण विविध प्रकारची सामग्री घेऊन हिमालयाचे नातेवाईक कैलास पर्वतावर गेले आणि त्यांनी शिवजींना मनोभावे वंदन केले. त्यांच्या भाळी तिलक लावला. अत्यंत आदराने विवाहपत्रिका त्यांच्या हाती दिली. शिवजींनी त्या सर्वांचा सन्मान केला. त्यानंतर प्रसन्न चित्ताने सर्वजण परत आले. हिमालयाने विविध देशात राहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केले. विवाहाची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली. कोठारे धान्याने भरून टाकली. कोणत्या दिवशी कोणते पक्वान बनवायचे हे ठरवण्यात आले. धन, द्रव्य, रत्ने, माणके, अमूल्य दागिने, विविध मौल्यवान वस्तू, भरजरी वस्त्रे यांची सिद्धता करून ती कोशागारात व्यवस्थित ठेवण्यात आली. सर्व सेवकांना बोलवले व काय काय काम करायचे ते सांगितले. हिमालयाच्या नगरीत विवाहाची मोठी धामधूम सुरू झाली. सर्वत्र उत्साहाचे व प्रसन्नतेचे वातावरण होते. सर्वत्र मंगलसूर निनादत होते. हिमालयाने शुभ दिवस पाहून मंगल उपचाराला सुरुवात केली. त्यांच्या परिवारातील स्त्रिया शुभकारक गाणी गाऊ लागल्या. पार्वतीवर अनेक मंगल संस्कार केले. तिला उत्तम प्रकारे सजवले. सुंदर वस्त्राने आणि आभूषणांनी पार्वती साक्षात जगदंबा वाटत होती. पार्वतीचे कल्याण व्हावे म्हणून विद्वानाने अनेक अनुष्ठाने केली. नृत्य गायनाचे आयोजन केले होते. सर्वजण त्यामध्ये रंगून गेले. निमंत्रित लोक आपल्या आप्तमित्रासह हिमालयाच्या ग्रही येऊ लागले. सर्वजण नटून सजून आले होते. त्यांनी भेटवस्तू आणल्या होत्या. अनेक पर्वत दिव्य रूप धारण करून तेथे आले होते. शोण, भद्रादी समुद्र तेथे आले. गंगा, नर्मदा, सरित वगैरे नद्याही आल्या होत्या. शिव पार्वतीचा विवाह पाहण्यास सर्वजण उत्सुक होते. हिमालयाची नगरी अतिशय दैदिप्यमान दिसू लागली. हिमालयाने अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. सर्वांची उत्तम प्रकारे सोय केली व सर्वांना संतुष्ट केले. अध्याय 38. विश्वकर्म्याने बनवलेला दिव्य मंडप. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर शैलराज हिमालयाने पार्वतीच्या विवाहाप्रित्यर्थ मोठा उत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. सारे नगर सजवण्यात आले. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी घालण्यात आली होती. दरवाजास केळीचे खांब लावण्यात आले होते.
आंब्याच्या पानांची व मालतींच्या फुलांची तोरणे लावण्यात आली. पुरोहित गर्गमुनी यांच्या सल्ल्याने सारे नगर सुशोभित केले होते. त्यानंतर विश्वकर्म्यास बोलावून एक विस्तीर्ण असा सभामंडप आणि सुंदर अशी वेदी तयार करण्यात आली. त्याप्रमाणे सर्वांना आश्चर्य वाटेल असा सभामंडप तयार करण्यात आला. त्या मंडपात विविध पशूंच्या निरनिराळ्या पक्ष्यांची कलाकृती निर्माण करण्यात आल्या होत्या. कोठे सारस पक्षी उपवनातील पाणी पित आहे, तर कोठे पिसारा फुलवून मोर नाचत आहे असे दृश्य होते. दाराजवळ द्वारपाल धनुष्यबाण घेऊन उभे होते. दारावर मध्यभागी महालक्ष्मीची मूर्ती विराजमान होती. तिच्याकडे पाहिले तर साक्षात लक्ष्मी क्षीरसागरातून येथे येऊन बसली आहे असे मनोहरी दृश्य होते. मंडपात काही ठिकाणी हत्ती होते. ते हत्ती अगदी खऱ्याप्रमाणे भासत होते. हत्तीवर अंबारी देखील होती आणि त्यामध्ये वीर पुरुष बसलेले होते. ते अगदी खरे आहेत असे वाटत होते. तसेच पायदळी सैन्यांची कृत्रिम रचना देखील तयार करण्यात आली होती. विश्वकर्माने तयार केलेला सभामंडप पाहून देवता, ऋषी, मुनी सर्वजण मोहित झाले होते. मंडपाच्या मुख्यदारी महानंदी उभारलेला होता. तो शुद्ध स्फटिक रूपात दिसत होता. तसेच 4 हत्ती देखील उभारलेले दाखवले होते. इंद्र ऐरावतावर बसलेला असून त्याच्या भोवताली देवसैन्य उभे केले आहे असा देखावा निर्माण केला होता. तसेच देवांना बसण्यासाठी सुंदर सिंहासनाची रचना केली होती. विष्णूसाठी वैकुंठ, इंद्रासाठी अमरावती व लोकपालासाठी निवासस्थाने बनवली होती. हिमालयाने सर्व मंडपाची पाहणी केली. त्याला फार आश्चर्य वाटले व तो आनंदी झाला. अध्याय 39. देवता, ऋषी, मुनी, सिद्धांचे कैलासावर आगमन. नारद ब्रह्मजींना म्हणाले, तात हिमालयाकडून पाठवलेली विवाहपत्रिका मिळाल्यानंतर शिवजींनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, विवाहपत्रिका पाहून शिवजींना फार आनंद झाला. त्यांनी हिमाद्रीच्या आप्तबांधवांचा यथोचित सत्कार केला. मी पार्वतीबरोबर लग्न करण्यास तयार आहे. आपण सर्वांनी या समारंभास उपस्थित राहावे ही विनंती. त्यानंतर शिवजींनी तुझे स्मरण केले तेव्हा तू तेथे गेला. त्यानंतर स्वागत झाले. तू विचारले, देवा माझी काय सेवा आहे? शिवजी म्हणाले, तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला इथे बोलावले आहे. नारदा, तू आता माझ्या वतीने विष्णू आदी देव, ऋषी, मुनी, सिद्ध व महात्माजन यांना भेटून विवाहाचे निमंत्रण द्या. सपरिवारासह सर्वांनी उपस्थित राहा म्हणून सांगा. नारदाने शिवजींनी सांगितलेले कार्य पार पाडले. शिवजींना सप्त मातृकांनी सजवले. वेदोक्त विधीने वैवाहिक मंगलाचार केला. 4 वेदातील सुक्तांनी स्वस्ती वाचन केले. ग्रहपूजन केले. सर्वांना घेऊन ते कैलासावरून निघाले. मंगलवाद्यांचा सर्वत्र निनादत होता. अध्याय 40. शिवजींचे देवदेवतासह विवाहासाठी प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, शिवजींचा मंगलविवाह डोळे भरून पाहण्यासाठी अनेक गण एकत्र आले होते. त्यावेळी चंडीदेवी रुद्रदेवाची बहीण म्हणून तेथे आली होती. शिवगणांच्या मागे देव, लोकपाल, सिद्ध ही मंडळी होती. त्यांच्या मध्यभागी भगवान विष्णू गरुड वाहनावर बसले होते. त्यांच्याबरोबर दिव्य असे पार्षद होते. देवराज इंद्र अनेक अलंकारांनी नटून ऐरावतावर बसून निघाले होते. त्यांचे बरोबर देवसैन्य देखील होते. महान ऋषी बरोबर होते व त्यांच्या चेहऱ्यावर तपश्चर्येचे तेज विलसत होते. श्रेष्ठ गंधर्व किन्नर बरोबर होते. ही मंडळी वाद्य वाजवून गात होती. देवकन्या उत्तम शृंगार करून आल्या होत्या. महानंदीवर बसून शिवजी निघाले होते. त्या शिवजींना पाहून सर्वांना आनंद झाला. तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.